आम्ही नेहमी त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुखांना विचारलं जायचं, तुम्ही मराठी करता मग हिंदुत्व कसं, तुम्ही हिंदू करता मग मराठी कसं. अरे आम्ही आमचं हिंदुत्व मी बोललो ना, आम्ही अस्सल मराठी धर्म पाळणारे, मराठी भाषा बोलणारे आम्ही हिंदू आहोत. काय चूक आहे? काय मग दुसरा हिंदू तरी असतो कसा? आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल, होऊ देणार नाही. परत सांगतोय, तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना, कोण जोशी का कोण, हा मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी, ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा. जा, घाटकोपर मध्ये मराठी आलंच पाहिजे, आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो. पण मुंबई में वो मराठी येण्याच पाहिजे ऐसा कोई है नहीं. तुमचं आलं येतं का नाही आता हो. हे असेच ही माणसं, त्यांच्याकडनं आम्ही मराठीचा घात आमच्या डोळ्यात येतो होतं आणि आम्ही बघत बसायचं. पहिले सांगा ना, गुजरात घाटकोपरची भाषा सुद्धा मराठीच आहे, तिकडे मराठी सक्तीची करा. प्रत्येक माणूस तिथला मराठीमध्ये बोलणारा मला दाखवा. आणि जी लोक मराठीचा दुश्वास करतात, आम्ही कोणाचा दुश्वास करत नाही. उलट त्यांना आम्ही आपल्याचं करायला बघतोय. मराठी बोला, या आमच्या बरोबर बसा. अनेक मी बोलतो ना, अनेक जण मराठीमध्ये बोलतात. शिवसैनिक आहेत काही, मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आहेत काही, गुजराती आहेत काही, मुस्लिम तर आलेच आहेत आता आपल्यासोबत. पण आम्ही एका बाजूने हे धोरण स्वीकारताना तुम्ही टाळ्या कशाला घालताय, आगी कशाला लावताय? कर्नाटकामध्ये कधी यांचं कधी त्यांचं, कोणाचंही सरकार असलं तरी बेळगाव गावात तिकडे मराठीवरती अन्याय करणारी सगळी अवलाद तिकडची, हे आम्हाला आमच्याकडे हिंदीची सक्ती करताय. तामिळनाडूमध्ये स्टालिन बसले, तिकडे जाऊन बोलून तर दाखवा हिंदी मधला, ही बघा बोलून बघा. पण आम्ही प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करतोय. काय हिंदीचं आणि आमचं काही वैर नाहीये. सगळेजण हिंदी बोलतातच, मराठी पण बोलतात. पण जबरदस्ती कशाला करताय तुम्ही? आणि त्यावेळेला मुलांचा सुद्धा विचार करा, ज्या त्या वयामध्ये. म्हणजे मला शिवाजीराव भोसलेंचं एक भाषण, हे ह्या सगळ्या कॅसेट मला शिवसेना प्रमुखांनीच दिलेले आहेत. त्यांचं एक भाषण, त्या भाषणातला एक मुद्दा फार भावणार आहे. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली काय वयाचे होते? 16-17. बरोबर आहे. शिवरायांनी तोरणा जिंकला काय वयाचे होते? 16-17. आता 16-17व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आपल्या महाराजांनी तोरणा जिंकला. आताची 16-17 वर्षाची मुलं काय करतायत? त्यांच्या पाठीवरती एवढं ओझं आहे आणि एवढी स्पर्धा आहे की त्या अर्धी अधिक म्हणजे ज्या वयामध्ये पराक्रम गाजवायचा, त्या वयामध्ये ही मुलं पाटकण्यांचा पिचून गेलेला असतो. मग ज्या वेळेला ते बाहेर येतात, 20 वर्ष 21 वर्ष नोकरी शोधायला लागतात, शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन. नोकरी नाही, नो वेकन्सी. काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार? आणि त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करा. आणि तुम्ही ओझं वाढवताय त्यांना. त्यांचं जे काही खेळण्याचं वय आहे, बागडण्याचं वय आहे, त्या काळामध्ये तुम्ही सक्ती. अरे त्याला शिकायचं शिकू द्या ना, शिकतील. अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे, म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला. नरसिंहराव तर मला कोणीतरी सांगितलं 14 भाषा यायच्या, उत्तम मराठी बोलायचे. पण कुठे सक्ती होती त्यांचे? ते शिकले. फार दूर कशाला जा. मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो. दोघांनाही 7वी मध्ये शाळा सोडवावी लागली होती, फी भरायला पैसे नव्हते म्हणून. तरी दोघही, त्यांचं काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात. हे केवळ 7वी मध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे. म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये. पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो. आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे, फडणवीस साहेब तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार घेतलेत, त्यांना पहिलं हिंदी काय, पहिलं मराठी सक्तीचं करा. मराठी कसं बोलायचं, कारण त्यांचं मराठी म्हणजे काय. आणि तसं एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे, ते आहे ना षण्मुखानंद मधलं. हा नाही ते असे ते मैंने बोले नको, वन्स मोर नको, एकदा झाले तेवढं बस. एकदा बोला उतना काफी है, जिसको समझना है उसको समझा.
त्यांना पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का? म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असा वाद नाही करू इच्छित, पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पद दिलेली आहेत? तू किती वेळा पक्ष बदललास? अरे वा, चल ये, डबल ग्रॅज्युएट आहेस तू. हा, म्हणजे पक्ष सोडण्याचा, पक्ष फोडण्याचा अनुभव दांडगा ये माझ्याकडे. ही सगळी अशी तितर भीतर झालेली लोक आणि हे आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत, हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत. हे मोठं दुर्दैव आहे. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हित करणारं सरकार बसलं असतं.